उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला धक्का देत नाशिक जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत। नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक तसेच उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेते प्रवीण जाधव, पेठ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर गावित यांच्यासह निफाड तालुक्यातील सभापती राजेश पाटील आदी प्रमुख मान्यवरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलाय। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे जात असल्यानं लोक आपल्या सोबत येत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। नाशिक, कल्याण, सायन, मुलुंड आणि आपलं नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी माजी आमदार, त्याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्य प्रमुख, जम्मू काश्मीरचे उपराज्य प्रमुख यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि राजेश पाटील, निलेश पाटील, सुधीर भाऊ कराड, किरण भाऊ लबडे हे आपले निफाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। तालुका प्रमुख पेठ उबाटाचे भास्कर गोपाळ गावित, प्रवीण जाधव, नाना मोरे, प्रभाकर जाधव, इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता। मी तुम्हालाही धन्यवाद देतो, कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय, याचं एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबहुना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत। खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला 57+3 60 आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेला आहे की शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील आपण त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे, त्याची प्रचिती पाहिलेली आहे आणि एक विश्वासाने सगळे लोक येत आहेत। कारण शेवटी आम्ही जे धोरण आणि भूमिका विचारांची घेतलेली आहे, वैचारिक भूमिका जी घेतली, ती वैचारिक भूमिका बाळासाहेबांचे त्याच्यात विचार आहेत आणि त्याचबरोबर एक आमचा विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढे नेले, अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले, ते पूर्ण केले, त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो। त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, हे सगळं जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याची आम्हाला दिली आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातून सर्व उबाटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, इतर महत्त्वाचे लोक असतील, इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होतात। कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा, अन्यायाविरुद्ध त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे न्यायचं। आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढे जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, विश्वास त्यांना काय पाहिजे, त्यांना त्यांच्या भागात विकास कामं पाहिजेत, मूलभूत सोयी सुविधा त्यांना नागरिकांना द्यायच्या आहेत आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून आमचं आहे। त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये जिथं जिथं विकास कामं करायची आहे, जिथं आवश्यकता आहे,
तिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात. मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, पेठ, दिंडोरी या परिसरातील 300 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय.